आज राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. 17 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. सर्वप्रथम कमी दाबाचं क्षेत्र जे होतं, ते उत्तर ओडिशा आणि त्याला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या आसपासच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये पोहोचलेलं आहे. मान्सूनचा आस असलेला जो पट्टा या सिस्टीममधून अशा प्रकारे उत्तर भारत आणि त्यानंतर या ठिकाणी एक चक्रीवादळ वारे पाकिस्तान किंवा शेजारच्या राजस्थानच्या भागांमध्ये तयार झाले, त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहे. आणि जो काही पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय राज्यात, कारण विदर्भाकडे हलकेसं जोर क्षेत्र स्थिती तुम्ही पाहू शकता, की विदर्भाच्या आसपास पाहायला मिळते. बाष्प सुद्धा वाढलेला आहे राज्यात. त्यामुळे काही ठिकाणी गडगडाट किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेचा स्थानिक वातावरण तयार होऊन अंतर्गत भागात पाऊस होतोय. सकाळची सॅटेलाइट इमेज जर आपण पाहिली, तर इकडे गोंदिया, गडचिरोलीकडे पावसाची संततधार चालू आहे. नागपूर, चंद्रपूरचे उत्तरेकडील भाग, गडचिरोलीच्या उत्तर भागाकडे सुद्धा हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळत असतील. नंतर घाटाच्या आसपास पावसाचे ढग आहेत. खास करून कोल्हापूर घाट, त्याला लागून गोव्याचा भाग आहे या ठिकाणी. तिकडे रत्नागिरीचे काही भाग आहेत, या ठिकाणी पावसाचे ढग बऱ्यापैकी चांगले दाटले आहेत. बाकी राज्यात सध्या तरी ढगाळ वातावरण विशेष प्रमाणात नाही किंवा पावसाचे ढग सध्या इतर ठिकाणी जास्त प्रमाणात दिसत नाहीत. येत्या 24 तासातील आपण अंदाज घेतला, तर येत्या 24 तासामध्ये भंडारा, गोंदियाचे काही भाग, त्याला लागून असलेले नागपूर, चंद्रपूरचे भाग मध्यम तर काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे अंतर्गत भाग, त्याला लागून असलेले घाटाचे भाग आहेत कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक. या भागामध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. किनारपट्टीच्या भागामध्ये याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम किंवा हलका अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तसेच नाशिकच्या अतिपूर्वेकडील भाग, अहिल्यानगर अतिपूर्व, पुणे अतिपूर्व, सातारा अतिपूर्व किंवा सांगली अतिपूर्वचा भाग त्यापासून पूर्वेकडे. इकडे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाण्याचे दक्षिण भाग, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात सगळीकडे नाही, मात्र काही ठिकाणी वळीव स्वरूपाच्या सरी मध्यम तर थोड्या वेळासाठी जोरदार स्वरूपाच्या पाऊस सरी होतील. पण व्याप्ती ही सार्वत्रिक नाहीये. राज्यात नंदुरबार जिल्हा असा आहे, की ज्या ठिकाणी अजून पण खूप कमी पाऊस झाला आणि त्यानंतर हिंगोलीचा नंबर लागतो, की हिंगोलीमध्ये सुद्धा आतापर्यंत पावसाच्या नोंदी खूप कमी प्रमाणात झालेल्या आहेत सरासरीच्या तुलनेत. आणि आता जर आपण पाहिलं राहिलेल्या जिल्ह्यामध्ये, हा जो भाग आहे मधला, या ठिकाणी क्वचितच एखाद्या ठिकाणी जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडासा पाऊस होण्याची शक्यता राहील. अन्यथा जास्त काही शक्यता या मधल्या मध्यवर्ती महाराष्ट्राचा भाग आहे, या ठिकाणी दिसत नाही. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी हलका किंवा मध्यम अशा स्वरूपाचा पाऊस येत्या 24 तासात पाहायला मिळेल. बुलढाणा, जळगावच्या उत्तरेकडील भागामध्ये सध्या तरी स्थानिक ढगनिर्मिती झाल्याशिवाय विशेष पावसाची शक्यता दिसत नाहीये. सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.